दिवा शहरातील पाणी टंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार आंदोलन केलं। गेल्या 12 वर्षांपासून बंद असलेल्या 2 जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधलं। दिवा शहरातील बेतवड येथे 12 वर्षांपूर्वी बांधलेले 2 जलकुंभ आज तागायत बंद आहेत। यामुळे शहरातील अनेक भागात असमान व अत्यल्प पाणी वितरित होतं, त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाई भेडसावते। याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। महिला पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जलकुंभाचं श्राद्ध घातला, तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि अंतिम संस्कार करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला। यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली। जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता तर ते कशाला बांधले आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार, असे सवाल त्यांनी केले। ठाकरे दिवा शहर सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि श्राद्धाचा महिना चालू झालेला आहे। गेल्या 12 वर्षापासून हे जलकुंभ उभे केले आहेत, मात्र या जलकुंभातून दिवा शहराला एकही थेंब पाणी मिळत नाही। म्हणून आम्ही हे आंदोलन घेतलं आहे आणि या आंदोलनासाठी आमचे विभाग प्रमुख योगेश निगम यांनी हे केसांचं दान करून हे श्रेष्ठ दान केलेलं आहे। कुठेतरी प्रशासनाला जाग आली पाहिजे। नागरिक कर भरतात, पण या कराचा पैसा हा आमचा वाया गेलेला आहे। या जलकुंभाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या जलकुंभात जे अधिकारी आहेत, प्रशासनाचे अधिकारी आहेत, ठेकेदारी आहेत, जे काही नगरसेवक आहेत, त्यांच्या काळात जो हा निधी मंजूर झालेला आहे, हा निधी कुठेतरी नागरिकांचा वाया गेलेला आहे। या निधीची सखोलपणे चौकशी झाली पाहिजे आणि या जलकुंभातून आम्हाला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडतच राहणार। पाण्याच्या टाकीचं श्राद्ध घालण्यासाठी 12 वर्ष वाट बघितली या लोकांनी, पाणी येत नाही त्याच्यामध्ये। याचा अर्थ एक तप झालं। एक तपानंतर एखाद्या ऋषीमुनीला साक्षात्कार होतो आपल्या तपस्या करण्याचा, पण ह्यांना अजूनपर्यंत साक्षात्कार झालेला दिसत नाहीये प्रशासनाला। पण प्रशासनाने आता नक्की काय विचार केला आहे की त्यांच्याकडे अधिकारी नाही आहेत का, त्यांच्याकडे डोकेबाज म्हणजे हुशार प्रशासनाची लोकं नाही आहेत की त्यांना पाण्याच्या टाकीत कसं पाणी चढवायचं ते माहिती नाही का, फक्त टँकर लॉबीला मोठं करायचं आहे आणि जे बांधकामं करतायत इथूनचे लोक, स्थानिक लोक, बिल्डर लोक, मग त्यांनाच फक्त पोचायचंय, हा त्यांचा बहुत अजेंडा दिसतोय। त्यामुळे सामान्य लोकांचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि दिव्यातल्या लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या जर पाण्यासाठी कोणी विचार करत नाही तर पुढच्या इलेक्शनला त्यांच्या तोंडचं पाणी पळायचं हे लक्षात ठेवा। माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख दीपेश महात्रे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच महिला जिल्हा संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वरी आणि महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखण्यात आली होती। सदर आंदोलनात उपशहर प्रमुख मारुती पडळकर, तेजस पोरजी तसेच प्रियंका सावंत समन्वयक, स्मिता जाधव उपशहर संघटिका, उज्ज्वला पाटील उपशहर संघटिका आणि शनिदास पाटील शहर संघटक यांचा समावेश होता। या व्यतिरिक्त विभाग प्रमुख, महिला विभाग संघटिका, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख आदी महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते। मला एवढंच बोलायचं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून माणसं तरसत आहेत पाण्यासाठी आणि इथे जे माजी नगरसेवक वगैरे आहेत आणि प्रशासनाने त्यांना बांधलेलं आहे, तर कोणी तर लक्ष देत नाही आहे पाण्याच्या समस्येमध्ये। तर त्यासाठी आम्ही इथं श्राद्ध घालून मी माझ्या पद्धतीने म्हणजे मुंडन करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे केस दान केले आहे त्यासाठी। ते आम्हाला एवढंच बोलायचं आहे की इथे पाणीपर्यंत टाकीमध्ये पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावं हीच विनंती आहे। याचं श्राद्ध घातलेलं आहे। माझी प्रशासनाला एक विनंती आहे की 12 वर्षापासून आपण एवढा नागरिकांचा पैसा या टाकीच्या कामामध्ये गुंतवलेला आहे, परंतु त्याचा नागरिकांना 1 रुपयाचा सुद्धा फायदा झालेला नाही। म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण काय करतोय आणि याच्यामध्ये माझी पत्रकार बांधव म्हणून आपल्याला सुद्धा विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य नागरिकाबरोबर तुम्ही सुद्धा हा प्रश्न उचलून धरला पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आहात। खरं तर 12 वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून या जर टाक्याकडे दुर्लक्ष करत असाल तर ही खरंच निषेधाची बाब आहे।